सन्मान केला जाईल सन्मान्य संतोषजी शिंगोळे सरचिटणीस मोहने टिटवाळा मंडल भारतीय जनता पार्टी आणि यांचा हा शुभ सन्मान सन्मान्य दशरथजी पाटील दादांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते सन्मान्य संतोषजी शिंगोळे साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे। मोहना टिटवाळा मंडलाचे सरचिटणीस आहेत भारतीय जनता पार्टी पक्षाचे आणि त्यांचा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्मान्य दशरथ दादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण करतोय। मायेची प्रेमाची आपुलकीची श्वाल प्रेमाचं प्रतीक आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केले जाते सन्मान्य संतोषजी शिंगोळे साहेबांना खूप खूप अभिनंदन खूप खूप आभार। आपण देखील या स्पर्धेला भेट दिली ग्रामस्थांच्या वतीनं आपलं देखील आभार। तदनंतर शुभ सन्मान करूयात सन्मान्य वामनजी अंबारे मोहिली गावचे समाजसेवक अमरजी पाटील यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते सन्मान्य वामनजी अंबारे साहेबांचा आपण शुभ सन्मान करायचा। मोहिली गावचे समाजसेवक आणि क्रिकेटवरती अप्रतिम असं प्रेम असणारे हे व्यक्तिमत्व आमचे वामन मामा अंबारे यांचा आपण करतोय शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती प्रेमाचं प्रतीक मायेची शाल आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन सन्मानित केले जाते सन्माननीय वामनजी अंबारे साहेबांना खूप खूप धन्यवाद। आपला सर्वांचं आम्ही करतोय ग्रामस्थांच्या वतीनं आणि आंबिवलीकर चषकाच्या वतीनं मनपूर्वक आभार। आणि मॅच पुढील आपल्याला पाहायला मिळेल एका बाजूला मानेवली त्यांच्या अगेन्स्ट नानकर आणि जशी मॅचला सुरुवात होईल या ऐकूयात पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करूयात आमचे साथी समालोचक मित्र व्हॉइस ऑफ प्रसन्न चव्हाण यांचा गोड आवाज या पुढील सत्रासाठी। थँक्यू ऑल ऑफ यू। थँक्यू सो मच आदरणीय विश्वासजी केणे सर। पुनश्च एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। साथी केसरीची दृष्टी गरुडाची गती हरणाची ऐसा राजा प्राण राज्याचा जीव योगी असा मूळ कैलासाचा ऐसा राजा मातीसाठी प्राण सांडितो युद्ध मांडितो ऐसा राजा जीव जीवितो जीव रक्षितो जीव वाहतो ऐसा राजा निश्वासे महामेरू बहुत जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी राजे शिवछत्रपतींच्या चरणी सायंकाळच्या सत्रामध्ये मानाचा मुजरा अर्पण करून पुनश्च एकदा स्वागत करतोय सर्वांचं। सर्व मान्यवर मंडळी इथे उपस्थित आहेत त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत। कुमार दादांना विनंती असेल आपण या मुख्य मंचावरती आपलं सहर्ष स्वागत। व्यासपीठावरती कार्यकुशल कार्यसम्राट माजी आमदार साहेब कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचं एक जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं जनसामान्यांचा आपला माणूस आपला नेता आणि आपला आमदार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे नरेंद्र पवार साहेब इथे उपस्थित। पहिला बॉल आणि पहिल्याच घासाला खडा लागावा अशी सुरुवात मैदानावरती झाली आहे। पहिल्या बॉलवरती अक्षय थेटेची विकेट बडी मछली जाल में या मॅचची गोल्डन विकेट फलंदाज अक्षय बॅक टू द पवेलियन। माजी कार्यकुशल कार्यसम्राट दमदार आमदार साहेब आदरणीय नरेंद्रजी पवार साहेबांचं गुणगान गाणारं संगीत आपल्याला डीजे मास्टर यांच्या माध्यमातून ऐकायला मिळालं। खऱ्या अर्थानं जनसामान्यांचा आपला माणूस आपल्या हक्काचा नेता म्हणून ज्यांची ओळख आहे कार्यकुशल कार्यसम्राट आणि त्यासमवेत सामाजिक कला क्रीडा सेवा कृषी क्षेत्रामधील एक फार मोठं नाव आणि हाक तुमची तर मदतीला साथ आमची या समीकरणाला जागणारे आमचे आमदार साहेब आणि आमदार साहेबांचं गुणगान गाणारं हे संगीत डीजे मास्टर यांच्या माध्यमातून त्यांचं आपण करूया मनापासून कौतुक। जाऊया मॅचच्या दिशेला। एकीकडे आमने लोणाड परिसरामधील एक नामवंत संघ म्हणजे नानकर आणि दुसरीकडे कल्याण ग्रामीण परिसरामधील एक नामवंत संघ म्हणजे मानेवली असे दोन तालुक्यांमध्ये चालू असणारी चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळते आंबिवलीच्या या ऐतिहासिक मैदानावरती। निलेश भाऊ शिलार साहेब त्यांचा तो मानेवली गाव आणि मानेवली गावातील हा संघ प्रतीक 11 मानेवली हा इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय। दुसरीकडे नानकर संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल। पुन्हा एकदा जबरदस्त बॉल वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी कशी करावी तर गोलंदाजी ही अशी करावी। अप्रतिम गोलंदाजी रोहितच्या माध्यमातून रोहित फिट आहे तो मामला सुपर हिट आहे कारण पहिल्या ओव्हरमध्ये कशा प्रकारची कामगिरी करावी याचं मूर्तिमंत आणि प्रात्यक्षिक उदाहरण म्हणजे रोहित सारखी करावी। डीप मध्ये मिड विकेट डीप मध्ये आपल्याला लॉंग ऑफ पाहायला मिळतील इनसाइड द सर्कल शॉट एक्स्ट्रा कव्हर शॉट मिड विकेट शॉट स्क्वेअर लेग शॉट स्वीपर कव्हर शॉट पॉइंट शॉट थर्ड मॅन मध्ये फिल्डर पाहायला मिळतील। चेंडू हवेमध्ये जरूर होता थोड्या वेळासाठी मात्र इथे सिंगल कंप्लीट होईल। समय सूचकता प्रेझेन्स ऑफ माइंड क्रिकेटमध्ये फार महत्त्वाचं असतं इथे अगदी तेच दाखवायचा प्रयत्न मैदानावरती केला। मिळेल सिंगल
धावफलक ओपन झालंय. एक धाव जी कंप्लीट होईल आणि सांगून जाईल मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची. अरे तू चाल पुढं तुला रे गड्या भीती कशाची आणि परवा बी कुणाची. एक धाव फार महत्वाची असते. 3 ओव्हरची मॅच आहे. 3 ओव्हरच्या मॅच मध्ये पहिली धाव ज्यावेळेस अर्जित होते एक मनामध्ये कॉन्फिडन्स बिल्डअप होतो आणि अगदी तेच पाहायला मिळतं. पहिली धाव अर्जित झाली. आता संकेत मैदानावरती विजयाचे संकेत आपल्या संघाला द्यावे लागतील. यावेळेस जबरदस्त बॉल, प्रचंड वेग, अतिरिक्त गती, क्विकर वन हँडल करण्यात आलं. जबरदस्त बॉल आपल्याला हाताळत असताना रोहित पाहायला मिळतील. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. आम्ही सातत्याने उल्लेख करतो की समथिंग इज बेटर दॅन नथिंग, वन इज ऑलवेज बेटर दॅन झिरो, कुछ नहीं से कुछ तो सही. हायवेवरती ट्रॅफिक असेल तर तुम्ही गलीमधून निघून जा. चौकार षटकार येत नाही, सिंगल डबल घेऊन मॅचला पुढे न्या, अन्यथा तुमच्यावरती प्रेशर बिल्डअप होईल आणि प्रेशरमध्ये कुकरची देखील शिट्टी वाजते. इथे मैदानावरती काय घडेल पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे. 5वा बॉल जबरदस्त राहिलाय. एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावफलक आपल्याला 1 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ 5 बॉलमध्ये 1 धाव खर्च केली आहे. एक महत्वाची विकेट कॅरी केली आहे आणि संकेत थोडासा बॅकफुट वरती पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा जबरदस्त बॉल, शेवटच्या बॉलवरती इथे विकेट. गडी गमावलाय दुसरा. बॅटिंग करत असताना टीम नानकर संघाने आमने लोणार परिसरामधील हा नामवंत संघ आता सध्याच्या स्थितीला बॅकफुट वरती पाहायला मिळतोय. गडी गमावलाय दुसरा. 1 या आकड्यावरती पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक आपल्याला 1 या आकड्यावरती पाहायला मिळेल. थँक्यू सो मच आपले मान्यवर इथून. थँक्यू सो मच सर. मनापासून आपण आभार व्यक्त करूया. आपल्या सर्वांचे लाडके कार्यकुशल कार्यसम्राट कल्याण पश्चिम मतदारसंघाचं एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि त्याच्या समवेत आपल्या हक्काचा माणूस, आपल्या हक्काचा नेता, गोरगरिबांसाठी ज्यांनी सातत्याने दिवस रात्र अहोरात्र मेहनत केली आहे अशा आपल्या सर्वांचे लाडके नरेंद्र पवार साहेब इथून रजा घेत आहेत. त्यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करू. आम्ही सातत्याने उल्लेख करतो की विज्ञानाने कितीही केली क्रांती तरी अध्यात्माशिवाय नसेल सुख आणि शांती, असे आमचे जिल्हा अध्यक्ष कल्याण वारकरी संप्रदाय सांगळे महाराज ते देखील इथून रजा घेत आहेत. त्यांचा देखील आपण आभार व्यक्त करू. त्याच्या समवेत सरचिटणीस मोहना टिटवाळा मंडळ भारतीय जनता पार्टी संतोषदादा शिंगोळे साहेब देखील इथून रजा घेत आहेत. त्यांचा देखील आपण आभार व्यक्त करू. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक आपल्याला पाहायला मिळेल जे मात्र जाऊन पोहोचले 1 या आकड्यावरती. आलिमगड टीम संपूर्ण स्क्वॉड उपस्थित आहे का आपला? टीम आलिमगड संपूर्ण स्क्वॉड उपस्थित आहे आपला? येस आहे स्क्वॉड उपस्थित. तो सर्वांचं करूया सहर्ष स्वागत. 1 या आकड्यावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 राजेश खांद्यावरती जबाबदारी या षटक क्रमांक पहिलेची. विकेट क्षेत्रामध्ये हा जबरदस्त आपल्याला हिट पाहायला मिळाला. लॉंग द कार्पेट चेंडू एका धावेसाठी ट्रॅव्हल झाला. धावफलक आपल्याला 2 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. या षटकाचं विवरण पाहिलं तर या षटकामध्ये अगदी आपल्याला पाहायला मिळेल पहिला बॉल झाला. पहिल्या बॉलवरती अलॉंग द कार्पेट मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. याच दरम्यान आकाश शेठ पाटील साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं करूया मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत. सुस्वागतम, शुभ स्वागतम, अथ स्वागतम. रुपेश शेठ पाटील साहेबांची देखील उपस्थिती आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. आणि मला वाटते आकाशदादांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेसाठी आपल्याला ब्युटिफुल मुमेंट ऑफ द डे सन्मान चिन्ह ट्रॉफी सौजन्य झाले तसे आमचे युवा उद्योजक आणि समाजसेवक आकाश शेठ पाटील साहेबांची उपस्थिती आपल्या सर्वांना पाहायला मिळते. त्यांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत. जाऊया ऑन गोईंग मॅचच्या दिशेला जिथे 3 धावा फलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील आणि यापुढील मॅच सेमीफायनलची असेल याची देखील आपण नोंद करून घ्यायची आहे. 3 धावा फलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ही धाव संख्या आपल्याला धाव फलकावरती पाहायला मिळते. संघ थोडासा बॅकफुटवरती जरूर आहे मात्र आता फ्रंटफुटवरती येऊन चांगल्या प्रकारची कामगिरी मैदानावरती करावी लागेल. लवा फुल टॉस ऑन साइडला वळवलाय. संघर्षाचा बिगुल वाजला गेला आणि संघर्षाचा शंखनाद फुंकणारा हा संघर्षमय षटकार फलंदाज मयूर दळवीच्या बॅटमधून. कम ऑन डीजे. षटकार आलाय. धावफलक पुढे सरसवेल आणि जाऊन पोहोचेल 9 या आकड्यावरती. 9 ऑन द बोर्ड. 9 धाव्या या फलकावरती आपल्याला
पाहायला मिळत आहेत. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. राजेशच्या खांद्यावरती जबाबदारी आणि कुठेतरी थोडासा तो कमी पडतोय, कारण लोवा फुल टॉस म्हणजे ब्रेड अँड बटर बॉलची संधी हिंदीमध्ये म्हटलं जातं, हलवापुरी गेंद. त्यावेळेस प्रेशर दिसतंय दडपणामध्ये. प्रेशर मी म्हणेल मध्ये गोलंदाजी करत असताना थोडेसे नर्वस फील करतायत गोलंदाज राजेश. या षटकामध्ये 3 चेंडूंमध्ये 9 धावा बहाल केल्या गेल्यात. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसरा बॉल सिंगल, तिसऱ्या बॉलवरती षटकार, त्यानंतर व्हाईट बॉल. 9 धावा या फलकावरती या षटकामध्ये ऍड झाल्या. धावफलक 10 या आकड्यावर. यावेळेस देखील मिसटाइम स्ट्रोक जरूर होता. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर असतील. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती थ्रो, सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती झाली चुकी आणि तोपर्यंत बघता बघता 2 धावा कंप्लीट आहेत. धावफलक 12 या आकड्यावरती. 4 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. या स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून मोलाचं सहकार्य आम्हाला लाभले असे आपल्या सर्वांचे लाडके उद्योजक, समाजसेवक, एक दिलदार दमदार व्यक्तिमत्व आणि एक डॅशिंग रुबाबदार पर्सनॅलिटी दशरथजी पाटील साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते, ज्यांच्या माध्यमातून प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचं आपल्याला चषक सौजन्य झालंय. त्यांचं आपण करूया मनापासून आभार. यावेळेस विकेटचं पतन झालंय. मयूर दळवीच्या खेळीचा होत असताना अंत. विकेट फलंदाज दुरून दुरून खेळाडू आले, क्रिकेट हो खेळाला. दुरून दुरून खेळाडू आले, क्रिकेट हो खेळाला. आज तोडच नाही बघा हो आमच्या आंबिवलीकरच्या शिकाला. आज तोडच नाही बघा हो आमच्या आंबिवलीकरच्या शिकाला. आज तोडच नाही. सो मच डीजे. धावफलक 12 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 12 धावा या फलकावरती पाहायला मिळतात. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. एका बॉलवरती किती धावा बनवायचा प्रयत्न असेल यतीने मागील मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी केली होती, असा यतीन मैदानावरती पाहायला मिळतोय. या षटकामध्ये जर पाहिलं गेलं तब्बल 11 धावा खर्च केल्यात गोलंदाज राजेशने. एक जबरदस्त गोलंदाज म्हणून राजेश यांची ओळख आहे. मात्र या षटकामध्ये महागडी गोलंदाजी जरूर झाली आहे. पहिल्या 3 बॉलवरती त्याने 9 धावा खर्च केल्या. त्यानंतर चौथ्या बॉलवरती डबल आणि या बॉलवरती विकेट आली. प्राइसलेस विकेट मी म्हणेल. आडव्या पट्ट्याने मोठा फटका मारायचा प्रयत्न. मिडऑन मध्ये फिल्डर. रनआउटचा प्रयत्न पंचांकडे यूज अपील केली जाते. यूज अपील करण्यात आली. येस, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती रनआउट आहेत की नाही हे आपण पाहूया. तिसऱ्या पंचांकडे रेफरल देण्यात आले. निर्णय सोपवण्यात आलाय तिसऱ्या पंचांच्या दिशेला. कृष्ण सर, बॅटर नॉट आउट आहेत. पॉपिंग क्रीज मध्ये बॅट ग्राउंडेड आहे. धावा 3 ना सर? 3 धावा फलकावरती ऍड होतील आणि धावफलक आपल्याला पाहायला मिळेल, जाऊन पोहोचेल 15 या आकड्यावरती. 2 षटकांच्या अखेरीस धावफलक 15 या आकड्यावरती पाहायला मिळते. शुभम इन ऍक्शन मध्ये असेल. शुभमचा मी म्हणेल स्पेशल याला परफॉर्मन्स द्यावी लागेल. शुभम एक असा खेळाडू आहे, 6 बॉल 6 रन जरी असले तो डिफेंड करू शकतो असा खेळाडू. अक्षय थिटे सारखा एक नामवंत नामचीन खेळाडू या संघामध्ये आहे, जो देखील जबरदस्त गोलंदाजीसाठी ओळखला जातो. अंकित सारखा एक नामवंत खेळाडू. अक्षय कोळी थोडेसे अनुपस्थित आहेत, मात्र ते जर उपस्थित असते तर मात्र नक्कीच डेफिनेटली आपल्याला एक चांगली मॅच पाहायला मिळाली असती. भूषण पाहायला मिळतील. ओव्हर नंबर 3 मध्ये 15 धावा फलकावरती. या षटकामध्ये राजेशच्या मार्फत 14 धावा खर्च करण्यात आल्यात. सो कुठेतरी थोडासा दडपणामध्ये असंग होता तो आता फ्रंट फूट पोझिशन वरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये जरूर 1 आल्या, मात्र त्यानंतर 14 धावा आपल्याला दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळाल्या. फुल टॉस बॉल, मोठा फटका मारायचा प्रयत्न. बॅटन बॉल मध्ये कनेक्शन नीट नाहीये, मात्र बॉल निघून चालला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज अंकित दळवीच्या बॅट मधून आज जबरदस्त चपराक, सडक पे कडक बेधडक चौकार. कुमार पाटील, शैलेश पाटील खेळाडूंचा करती सन्मान. थँक्यू सो मच डीजे. धावफलक 19 या आकड्यावरती. 3 षटकांमध्ये धावसंख्या 25 प्लस गेली तर काय केलंय यापेक्षा आपण काय करू शकतो यावरती विश्वास ठेवून जर गोलंदाजी करायला नानकर संघ उतरला तर मॅच मध्ये कमबॅक जरूर होईल. यावेळेस चांगला बॉल आहे, जबरदस्त बॉल पाहायला मिळतोय. प्रचंड वेग भूषणच्या मार्फत. प्रतीक 11 मानवली या संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरीकडे
आई गावदेवी क्रिकेट संघ नानकर असे दोन नामांकित संघ एकीकडे कल्याण ग्रामीण मधील नामवंत मानिवली तर दुसरीकडे आमने लोणार परिसरामधील नामवंत नानकर संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅक वरती. भूषण आपटी बार जरूर होता, बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाहीये. यावेळेस रनआउटचा प्रयत्न मैदानावरती होईल आणि झाले काय, यावेळेस फलंदाज बाद. टॉस स्ट्रायकिंग एंड वरती यतीनच्या खेळीचा होत असताना अंत, विकेटचं होत असताना पतन. गडी गमावलाय चौथा बॅटिंग करत असताना टीम आई गावदेवी क्रिकेट संघ नानकरने. अरे शैलेश पाटील, ऋषी चौधरी साऱ्यांना देती हो प्रोत्साहन, साऱ्यांना देती हो प्रोत्साहन, साऱ्यांना देती हो प्रोत्साहन. हे सारे खेळाडू धावतन जोर ट्रॉफी ती जिंकाला, सारे खेळाडू धावतन जोर ट्रॉफी ती जिंकाला. धावफलक 19 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. 19 ऑन द बोर्ड. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस विकेट, फलंदाज बाद. बॅटची एज आणि एसटी रक्षकाचं जबरदस्त एसटी रक्षण. 1 मोर विकेट डाऊन. गडी गमावलाय 5/19 या आकड्यावरती टीम नानकरने. टीम नानकर हे इन ट्रबल राईट नाव. बघा हो करच्या शिकाला, आज तोडच नाही बघा हो आमच्या आंबिवली करच्या शिकाला, आज तोडच नाही बघा हो आमच्या आंबिवली करच्या शिकाला, आज तोडच नाही बघा हो आमच्या आंबिवली करच्या शिकाला. सुभाष वाघे आपल्याला पाहायला मिळतील. वाघे चषक नानकरचे आयोजक सुभाष वाघे आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. 1 मॅन शो आहे. या आयोजकासारखा मी आयोजक आहे ना, संपूर्ण मी टेनिस बॉल क्रिकेट मध्ये बघितलंच नसेल असा आयोजक आहे. तुम्हाला मी चर्चा सांगतो याची. सुभाष वाघे ऑन अ हॅट्रिक असतील. भूषण यावेळेस चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त बॉल. धावफलक स्थिर आहे, धावफलक स्थगित आपल्याला पाहायला मिळते. तेजस देखील होते तिकडे, आम्ही देखील होतो. सुभाष वाघे एक असा माणूस आहे, अंपायरिंग पण करतो, स्कोरिंग पण केलेली त्याने, पाणी नेण्याचं ड्रिंक्स बॉयचं पण काम केला. सिंगल हँडेडली एकटाच माणूस काम करत होता. डीजे पण वाजवायचा. आयोजकाच्या भूमिकेमध्ये देखील तोच होता. सकाळी आल्यानंतर आम्हाला बोलायचा, आयोजकाची भूमिका तुमची आहे, तुम्हाला वाटेल ते करा. यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा पलीकडे. हा षटकार शेवटच्या बॉल वरती आणि अशा रीतीने 3 षटकांचा वाजवी समाप्त. धावफलक 25 या आकड्यावरती. 26 धाब्यांचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलंय. चला लवकर स्पीडअप करायचे विनंती राहील. अक्षय चौधरी, यश पाटील आयोजक ते लयवन, आयोजक ते लयवन, आयोजक ते लयवन. हेमंत चौधरी या दादाला मानिती आज हो लाखो जन, मानिती आज हो लाखो जन, मानिती आज हो लाखो जन. अरे प्रेक्षक सारे जमुनी आले खेळ हा बघायला, हुनरची हो टॉप लेवल दिसे बघा नजरेला. आज तोडच नाही बघा हो आमच्या आंबिवली करच्या शिकाला, आज तोडच नाही बघा हो आमच्या आंबिवली करच्या शिकाला, आज तोडच नाही बघा हो आमच्या आंबिवली करच्या शिकाला, आज तोडच नाही बघा हो आमच्या आंबिवली करच्या शिकाला. हे दुरून दुरून खेळाडू आले क्रिकेट हो खेळाला, दुरून दुरून खेळाडू आले क्रिकेट हो खेळा. थँक्यू सो मच डीजे. आलिमगर संघ कॅप्टनला पाठवून द्यायचं विनंती राहील. रिपोर्टिंग करायचंय आपण, कॅप्टनला विनंती असेल. जरीमरी क्रिकेट संघ आलिमगर. यापुढील मॅच विनिंग टीम वर्सेस आलिमगर अशी आपल्याला पाहायला मिळेल. सामना असेल 3 ओव्हरचा. धावफलक आपल्याला 25 पाहायला मिळेल. 26 धाब्यांचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलंय. 26चं टार्गेट. धीरज सुभाष वाघे बद्दल मी म्हणत होतो की असा आयोजक होता, स्कोरिंग स्वतः करायचा,
अंपायरिंग करायचा, ड्रिंक्स बॉयच्या स्वरूपामध्ये तोच, डीजे पण तोच वाजवायचा, जेवण आणायला पण तोच जायचा, पाणी आणायला पण तोच जायचा, ऑलराऊंडर. आणि सकाळी आम्ही आलो ना, आम्हाला म्हणायचा अंपायर, स्कोरर, त्यानंतर कॉमेंटेटर आणि लाईव्हवाले, आयोजक तुम्ही आहेत, तुम्हाला वाटेल ते करा, किती ओव्हरच्या मॅच ठेवायचे तुम्हाला वाटेल ते करा, आयोजक मी नाही, आयोजक तुम्ही आहेत. आणि एक दिवसा पहिले सगळ्यांचे पैसे पण देऊन मोकळा चालता. जो यायचा ना 3,000 एंट्री आहे ना, 4,000 सुभाषला देऊन जायचा. तो मुलगा इतका भारी आहे ना. काय बोलतो तेजस? अठरा बॉल विजयासाठी 26 धाब्यांची आवश्यकता आहे. जबरदस्त कार्य आपल्याला पाहायला मिळतो आणि याच दरम्यान करंजी कोळी साहेब ते ही मॅच एन्जॉय करतायत. त्यांच्या माध्यमातून नानकर संघाला शुभेच्छा आल्यात. मानिवली संघाला एक विनंती असेल बघा, तुम्हाला दोन आयोजकांच्या वतीने बॉल देण्यात आलेत. एक बॉल बॅट्समनकडे आणि एक बॉल कमिटीकडे जमा करायचा आहे, ही विनंती राहील. सामन्याला होती सुरुवात. अक्षय थिटे बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज, स्ट्रायकिंग एंड वरती रोशन पाहायला मिळतील. पहिला बॉल जबरदस्त वेगाचा होता, मात्र दिशाहीन. डाऊन द लेग साइड, व्हाईट बॉल. 18 चेंडू 25 धाव्यांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळेल. अक्षय थिटे बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज, वॉरियर ऑफ नानकर. कशा प्रकारची कामगिरी करेल हे पाहणं तितकंच महत्वाचं राहणार आहे. त्यावेळेस ऑन साइडला मिस्टेक झाली आहे. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती जरूर असेल. बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होतील. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल जे पुढे सरसवेल आणि जाऊन पोहोचेल 3 या आकड्यावरती. आयोजकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकतो आपले सर्व लाडके आयोजक, त्यांचा मी नामोल्लेख करेल, ज्यामध्ये आमचे शैलेशदादा पाटील, कुमारदादा पाटील, अक्षयदादा चौधरी, ऋषीदादा चौधरी, हेमंतदादा चौधरी, जितेशजी पाटील, केतनजी चौधरी, रोहितजी मगर, भावेशजी पाटील, सुमितजी जाधव, त्या समवेत सचिनजी पाटील, यशदादा पाटील, चिरागदादा चौधरी, डीजे सुमित, विवेकदादा पाटील, स्वस्तिकदादा भंडारी, गौरवजी पाटील, प्रितेशजी चौधरी, मयूरदादा शेळके, मनीषजी चौधरी, आयुषजी पाटील, हे सर्व आयोजकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. या सर्व आयोजकांचा आपण मनापासून आभार व्यक्त करू. खऱ्या अर्थानं ही स्पर्धा लाख मोलाची आहे. इथे जबरदस्त आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतोय. सुसज्ज असं व्यासपीठ, आमचा प्रेझेंटेशन बॉक्स जबरदस्त पाहायला मिळतोय. सभा मंडप असेल, ग्राउंड असेल, फ्लेक्स पाहायला मिळतील, ब्लॅक स्क्रीन, त्याच्या समवेत नीट अँड क्लीन टेलिकास्ट, प्रोफेशनलिझम ज्यांचं आपल्याला पाहायला मिळतो. ग्रामीण टेनिस क्रिकेट लाईव्ह देखील आपल्याला पाहायला मिळते. दर्शकांसाठी स्टँड्स देखील आहेत. त्या समवेत अंपायर जबरदस्त कॉमेंटेटर्सच्या भूमिकेमध्ये आपल्याला राजू जाधव सर पाहायला मिळाले, विश्वास केणे सर, त्यांचं देखील आपण कौतुक करू. आणि जे आयोजक आहेत, आमच्या आयोजकांचा मी
तोंड भरून कौतुक करेल ज्याप्रमाणे आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. तर जबरदस्त आयोजन आणि नियोजन असणारी क्रीडा स्पर्धा जर कुठली असेल तर जय बोरपादेव क्रिकेट संघ आयोजित आंबिवलीकर चषकाचं भव्य दिव्य आयोजन एकदा बघा जे आपल्याला पाहायला मिळतंय. 4 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. 4 रन ऑन द बोर्ड. अक्षय थिटे बॉलिंग ट्रॅक वरती. 4 धावा फलकावरती. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत या षटकामधील. यावेळेस नक्की मिस्टेक झाली आहे. वाईट +1 2 धावा 8 टीमच्या टोटल मध्ये. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल पुढे सरसावेल जाऊन पोहोचेल 6 या आकड्यावरती. विजयासाठी 16 चेंडू आणि 20 धाब्यांची आवश्यकता आहे. नानकर टीम सध्याच्या स्थितीला थोडासा बॅकफूट वरती पाहायला मिळतोय. मात्र क्रिकेट आहे. जर या 4 बॉल वरती 2 विकेट्स जर निघाल्या तर या मॅच मध्ये नक्की कमबॅक होईल. कारण मुकेश गायकर सारखा एक नामवंत खेळाडू ज्यावेळेस डगआउट मध्ये जातो तुमच्या खेमामध्ये थोडासा उत्साह संचारतो. यावेळेस फक्त दिशा दाखवली. याला म्हटलं जातं सेन्सिबल क्रिकेट. याला म्हटलं जातं एज्युकेशनल क्रिकेट. मैदानावरती सिंगल आड होईल. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल 7 ऑन द बोर्ड. 7 धावा या फलकावरती पाहायला मिळतील. यावेळेस लोवर गतीचा चेंडू हाताळला गेलाय. संपूर्णपणाने फलंदाज संभ्रमात राहिले. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल 7 ऑन द बोर्ड. 7 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. 7 धावा फलकावरती 19 धाब्यांची अजूनही गरज आहे. 14 चेंडू आणि 19 धावा असं समीकरण पाहायला मिळतोय. बॅटिंग करत असताना प्रतिकेलाबान मानिवली या संघाला विजयासाठी. ऑन साईडला मोठा फटका मारायचा प्रयत्न पुन्हा एकदा जरूर होता. ऑन स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो केला गेलाय. मात्र इथे सिंगल धाब्यावरती समाधान मानावं लागेल. धावफलक एका धावेने पुढे सरकेल जाऊन पोहोचेल 8 या आकड्यावरती. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. धावफलक 8 ऑन द बोर्ड. 8 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त मैदानावरती रणनीती आखली गेली आहे टीम नानकरच्या माध्यमातून की आम्ही अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. समोरच्या संघावरती आक्रमक हल्ला चढवून स्वतःचा बचाव करणं म्हणजेच काय स्ट्राईक गोलंदाजाला पहिल्या षटकामध्ये आम्ही आणणार. दुसऱ्या षटकामध्ये देखील स्ट्राईक गोलंदाजालाच आणणार. जवळपास तुमचे 2 ते 3 विकेट घ्यायचा प्रयत्न करू आणि त्यानंतर शेवटच्या ओव्हरमध्ये प्रेशर टाकून तुमच्यावरती पराभवाची भीती निर्माण करू. तेच प्रयत्न केले जाते. मात्र कुठेतरी संघ थोडासा बॅकफूटवरती जरूर आहे. त्यावेळेस देखील आपल्याला पाहायला मिळेल इथे 1 धाव ची मात्र मिळून जाईल आणि फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या षटकाच्या अखेरीस 9 या आकड्यावरती 12 बॉल आणि 17 धाव्यांची आवश्यकता पाहायला मिळेल. 12 चेंडू आणि 17 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. बारा चेंडू विजयासाठी 17 धाव्यांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या स्थितीला दुसरं मार्गस्थ होईल. या दुसऱ्या षटकामध्ये शुभम जाधव बॉलिंग ट्रॅक वरती. आता ही सिच्युएशन अशी आहे की शुभम जाधव या सिच्युएशन मधून भरपूर वेळा गेलाय आणि मला पर्सनली मी प्रेफरन्स जर या वेळी कॅप्टन असतो तर शुभम जाधवलाच दिला असतं. कारण शुभम जाधव असा खेळाडू आहे 12 बॉल 17 धाव्यांची गरज आहे. तो इकॉनॉमिकल षटक हाताळण्यासाठी ओळखला जातो आणि विकेट टेकिंग गोलंदाजीसाठी ओळखला जातो. बारा चेंडू 17 धाव्यांची आवश्यकता आहे. 3 ते 4 धाव्यांचे षटक शुभम फेकू शकतो असा खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतोय. मात्र त्याच्या विरोधामध्ये मुकेश गायकर एक जबरदस्त खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे असा मुकेश गायकर आपल्याला पाहायला मिळतोय. मुकेश गायकर देखील वेगाच्या विरोधामध्ये खेळण्यामध्ये सुपरिचित आहे, एक्सपर्ट आहे. आता पाहूया शुभम भारी पडेल की मुकेश भारी पडेल. 12 बॉल 17 धाव्यांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळेल. 12 चेंडूंमध्ये 17 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. शुभम जाधवच्या खांद्यावरती जबाबदारी. ओव्हर नंबर 2 ची. गोलंदाज तयार शुभम. यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल कॅचची संधी निर्माण जरूर झाली होती मात्र इथे मिस्टेक आणि तोपर्यंत एका धावेवरती समाधान मानावं लागेल. फार चांगला चेंडू पकडला जो मात्र फिल्डरने. तोपर्यंत जर पाहिलं गेलं तर अंकित होते डीप मध्ये. जोपर्यंत
फील्ड करण्यात येईल तोपर्यंत एक धाव अर्जित केली जाईल. धावफलकावरती धावा 10 पाहायला मिळणार आहेत. 16 धाब्यांची अजूनही आवश्यकता. 11 बॉल 16 धाबासह समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. मुकेश गायकर 3 बॉल 3 वरती खेळत आहेत. दुसरीकडे रोशन 4 चेंडू 4 वरती खेळत आहेत. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर या बॅटिंग करत असताना कुठेतरी कन्व्हिन्सिंगली स्ट्रोक खेळू शकले नाही आहेत टीम प्रतीक 11 मानिवली टीम. दुसरीकडे जर पाहायला गेलं नानकर संघ हा जबरदस्त कमबॅक करतोय. त्यावेळेस पूल केलाय डीप मध्ये फिल्डर. कॅचची संधी निर्माण झाली आहे. कॅच झाली ड्रॉप. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मैदानावरती बघता बघता 2 धावा कंप्लीट आहेत. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचेल 12 या आकड्यावरती. फलंद बोर्ड त्या साईडला फिल्डिंग करत असताना सूर्याची किरण अगदी डोळ्यावरती येतात. त्यामुळे मे बी फिल्डिंग करत असताना कॅच सुटली तर मात्र सूर्याची किरण समोर येत आहेत हा तुम्ही बहाणा देऊ शकता. धावफलक आपल्याला 12 या आकड्यावरती पाहायला मिळेल. बघा कुठलाही फिल्डर मनापासून असा विचार करत नाही की मी आज 2 ते 3 कॅच सोडेल. पण हे कधी कधी होऊन जातं. क्रिकेट आहे, अनुमानाचा खेळ असतो. जजमेंट हा तुमचा चुकला तर मात्र कॅच देखील सुटते. हे मी सातत्याने पाहिलंय. यावेळेस जबरदस्त बॉल. प्रचंड वेग, जबरदस्त गती पाहायला मिळाली. मागील बॉलवरती झेल जर स्वीकारली असती तर ही मॅच मित्रांनो फार अटीतटीची पाहायला मिळाली असती. धावफलक आपल्याला पाहायला मिळतो स्थिर आणि स्थगित पोझिशनवरती. 12 धावा धावफलकावरती जरूर आहेत. 9 बॉल आणि 14 धाव्यांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस अपटी बार पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल पंचांनी घोषित केलाय आणि 1 फॉर दी ओव्हर अँड ओनली फॉर दी ओव्हर असं देखील पंचांनी घोषित केलंय. 9 बॉल आणि 13 धाब्यांची आवश्यकता पाहायला मिळेल. 9 चेंडूंमध्ये 13 धाबा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. जबरदस्त खेळ आतापर्यंत दोन्ही संघांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळतोय. 9 बॉलमध्ये 13 बनवलेत, 9 बॉलमध्ये 13 बनवायचेत. यावेळेस स्ट्रोक जबरदस्त व्ही शेप मध्ये लॉफ केलाय. अलॉंग द कार्पेट चेंडू चाललाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये डीप मध्ये अक्षय थिटे असतील. एक धाव कंप्लीट होईल. 8 चेंडू 12 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. 9 चेंडू 13 धावा झाल्या होत्या. 9 चेंडू 13 धावा बनवायची गरज होती. मात्र प्लस पॉइंट जे मात्र प्रत्येक 11 मानवली संघासाठी 2 मी म्हणेल. पहिला म्हणजे की चांगल्या गोलंदाजांच्या ओव्हर निघल्यात आणि आता जे लूज गोलंदाज आहेत थोडेफार त्यांच्या ओव्हर बाकी आहेत. आणि दुसरा म्हणजे त्यांच्या विकेट जे आहेत ते अजून हातामध्ये आहेत. 10 विकेट हातामध्ये आहेत. सलामीला आलेले जे फलंदाज आहेत ते मैदानावरती आहेत. आणि तिसरा जो सर्वात महत्त्वाचा की बॅट्समनचे आय जे आहेत ते सेट झालेत. ते आता विकेटवरती स्टेट झाल्यानंतर 8 बॉल 12 धावा मी म्हणेल नॉट अ बिग डील. मोठा पराक्रम करायची गरज नाही आहे. 8 बॉलमध्ये 12 म्हणजे एक मोठा फटका. ही मॅच इथेच फिनिश होईल. यावेळेस जबरदस्त बॉल पाहायला मिळतोय. जबरदस्त बॉल, प्रचंड वेग. लेगबाजशी एकदा वाट टीमच्या टोटल मध्ये. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल पुढे सरसावेल आणि जाऊन पोहोचेल बघता बघता 15 या आकड्यावरती. डेंजर झोन मध्ये, डेंजर एरिया मध्ये मला वाटतं एक गोलंदाज आला आणि बॅट्समन आणि अंपायरच्या मधून फॉलो थ्रू मध्ये बॉलर आलाय. असं काहीच चित्र आपल्याला पाहायला मिळालं. 7 बॉल 11 धाब्यांची आवश्यकता. का मॅच रंगली. प्रतीक 11 मानिवली विपक्ष आई गावदेवी क्रिकेट संघ नानकर अशी लढत पाहायला मिळते. एकीकडे आमने लोणार परिसरामधील एक नामवंत संघ नानकर, दुसरीकडे कल्याण ग्रामीण मधील नामवंत संघ मानिवली. खोलडप्याचा बॉल खोदून काढला बी शेप मध्ये. अलॉंग द कार्पेट चेंडू चाललाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये मिस्टेक झाली आहे. बघता बघता बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता समीकरण येऊन टेपले 6 बॉल विजयासाठी 7 धाब्यांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 7 धाबा असं समीकरण पाहायला मिळेल प्रतीक 11 मानिवली संघाला. डीजे
या टीमला विजयाच्या समीप घेऊन जायची. स्ट्रायकिंग एंडवरती मुकेश गायकर, कल्याण ग्रामीणचा एक जबरदस्त खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे, असं मुकेश पाहायला मिळतोय. 6 बॉल आणि 7 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज देखील तयार आहेत बॉलिंग ट्रॅकवर. अंकित, रबर टेनिस बॉल क्रिकेट, रबर बॉल क्रिकेट दोन वेगळ्या दुनिया असतात, वेगळी दुनियादारी असते. ज्यामध्ये मुकेश गायकर असतील, ज्यामध्ये खडेगोलिवलीचे आमचे रोहित भालेराव, रबर बॉल फॉर्मॅट मधील जबरदस्त खेळाडू. त्यावेळेस झाली मिस्टेक पुन्हा एकदा. कॅचची संभावना होती मात्र इथे एकदा बाट. टीमची टोटल फलकावर आपल्याला पाहायला मिळेल. पुढे सर्किल 20 या आकड्यावरती. 5 बॉल 6 धावेंचं समीकरण पाहायला मिळतोय. 5 चेंडूंमध्ये 6 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. 5 चेंडू 6 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. एक जबरदस्त महामुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. आमने लोणाड परिसरामधील नानकर त्यांच्या विपक्ष कल्याण ग्रामीण परिसरामधील प्रतीक 11 मानिवली, तो नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 5 बॉल 6 धावेंची आवश्यकता हे विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. 5 चेंडू 6 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त मैदानावरती मॅच रंगत असताना स्ट्रायकिंग एंडवरती रोशन आहेत. 5 चेंडू 6 धावा अंकितच्या खांद्यावरती जबाबदारी टीम नानकरची. यावेळेस चेंडू हवेमध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळेल. कॅच झाली आहे कंप्लीट. धक्का क्रमांक पहिला. आता 4 बॉल 6 धावेंची आवश्यकता. या मॅच मध्ये ट्विस्ट आलाय. फलंदाज रोशन बॅक टू दी पवेलियन. भावेगाचे ऋषी शिलार, आपण जर आले असाल तर आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. आपले मॅच देखील मला वाटतंय मेगा फायनल मध्ये आपण आहात. ऋषी शिलार, आपण जर उपस्थित असाल तर या आपण मुख्य मंचावरती. आपलं सहर्ष स्वागत. 4 बॉल 6 धावेंची आवश्यकता पाहायला मिळेल. नवीन बॅटर मैदानावरती प्रतीक 11 मानिवली या संघाकडून राजेश पाहायला मिळतील. राजेशच्या मार्फत कशा प्रकारची कामगिरी केली जाईल हा मोठा प्रश्न आहे. 4 बॉल 6 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. 4 चेंडू 6 धावा हे समीकरण असेल. चला थोडंसं स्पीडअप करायचं विनंती. आणि आलिमगड संघ आपल्या कॅप्टनला पाठवून द्यायचं ही विनंती असेल. प्लीज कॅप्टनला पाठवून द्यायचंय. आपण त्वरित टॉस देखील करणार आहोत, त्यामुळे विनंती असेल आलिमगड टीम आपण उपस्थित झाला. आपलं सहर्ष स्वागत आहे. फक्त आपण आपल्या कॅप्टनला पाठवा. 4 चेंडू 6 धावेंचं लक्ष अजून आहे मैदानावरती विजयासाठी टीम प्रतीक 11 मानिवलीला. पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळतोय. रनआउटचा प्रयत्न मैदानावरती. फलंदाज बाद. विकेटचं पतन. या मॅच मध्ये अजून एक ट्विस्ट. फलंदाज राजेश खेळीचा होत असताना अंततः 3 चेंडू 6 धावेंची आवश्यकता पाहायला मिळेल. टीम प्रतीक 11 मानिवली संघाला विजयासाठी. कम ऑन डीजे. आवश्यकता पाहायला मिळेल. 3 चेंडूंमध्ये 6 धावा बनतील की डिफेंड होतील हा मोठा प्रश्न मैदानावरती उपस्थित झालाय. तीन चेंडू 6 धावेंची आवश्यकता पाहायला मिळेल. ऑन साइडला मोठा फटका मारायचा प्रयत्न मात्र नकार दिलाय. आता 3 बॉल आहेत, तिन्ही बॉल मिस खेळणार हा विश्वास त्याच्या मनामध्ये. 2 चेंडू आणि 6 धावेंची आवश्यकता पाहायला मिळेल. दोन चेंडू आणि 6 धावेंची
आवश्यकता पाहायला मिळेल. एखादा मोठा फटका ही मॅच फिनिश होईल. गोल्डन षटकार येईल का हे पाहणं तितकंच महत्वाचं राहणार आहे. अंकितच्या खांद्यावरती जबाबदारी. 4 बॉल मध्ये फक्त एकच धाव खर्च केली आहे. 2 चेंडू आणि 6 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. मुकेश कायकर स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतील. बॉलिंग ट्रॅक वरती अंकित, एकीकडे नानकर, दुसरीकडे प्रतीक 11 मानिवली, असे 2 नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या फलकावर आपल्याला पाहायला मिळतीये ती मात्र 20 या आकड्यावर 6 धावांची आवश्यकता. यावेळेस स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतोय. सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलाय टीम प्रतीक 11 मानिवली संघाने. हार्दिक अभिनंदन टीम प्रतीक 11 मानिवली. हार्ड लक आणि टफ लक आपण देणार आहोत टीम नानकर संघाला. डीजे